नमस्कार मंडळी, मी आरती आणि माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आय नो मी खूप दिवसानंतर व्हिडिओ पोस्ट करते, कारण मी माझ्या दादाच्या लग्नाच्या तयारीत इतकी बिझी आहे की असं. पण मी ट्राय करणार आहे की मी कन्सिस्टंटली व्हिडिओ पोस्ट करत राहू. तर आजचा आपला हा व्लॉग तुम्हाला थंबनेल वरून कळलाच असेल. आज ना माझ्या घरी सवाशीण आहे, मार्गशीर्ष महिना आहे म्हणून मम्मीने घरात सवाशीण ठेवली आहे. तर व्हिडिओ मध्ये सोबत राहा आणि पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. पहिला नाश्ता करून घेऊया आणि मग व्हिडिओ शूट करूया. तर मी बिझी कुठे होते तर इथे होते. हे सगळे जे पताके वगैरे सगळं दिसतंय ना, हे सगळं करण्यात मी अत्यंत बिझी होते आणि लाइटिंग वगैरे पण केली आहे दारात. या सगळ्या कामांमध्ये ना लग्नकर म्हटलं की हे सगळं असतंच. काय करायचं. काकी भजींसाठी पीठ मळतायत. तर इथे पुरणपोळीची तयारी चालू आहे. आजी पीठ मळतायत. पोळी लाटतायत. इथे काकी काय करताय तुम्ही? उंडा भरून दिलाय. काय उंडा भरलेला नंतर मग ती पोळी लाटायची. काकी इथे पोळी भाजतात. चिखल कायचा झाला, चिखल कायचा झाला, नवऱ्याचा मामानाला, नवऱ्याचा मामानाला. आणि पोळ्या तयार. हे काकी कटाची आमटी बनवतायत. काकींच्या हाताची कटाची आमटी म्हणजे दाखवतो तुम्हाला. हा गरम पाणी मग कलर यायसाठी टाकायचा. ओके, आता गरम पाणी टाकतायत कलर येण्यासाठी. चांगली तरी येते वरती. वा, बनवूया काकी. तुमची रेसिपी नक्कीच आपण एक दिवस बनवूया आणि शेअर करूया. गरम पाणी टाकलं ना हा तरी येते. हा वा. हे बघा असं आपल्याला वाटतंय ना आता अजून टाकावं जरा, तर मग हे टाकायचं. आणि ते काय पूर्णाचं येळवणी म्हणतात त्याला. आता म्हणजे डाळ शिजवतो ना आपण. हा, डाळ शिजवलेलं त्याचं पाणी असतं ते. मग ते पण डाळ आपण मग चाळणीत काढून घ्यायची आणि मग त्याचं पाणी राहील ना, त्या पाण्याची आमटी करायची. त्याला वाटण घालायचं आणि मग ते डाळीचं पाणी त्याच्यात ओतायचं असतं. त्याने मग छान अशी छान आपली आमटी तयार झाली आहे. आता त्याला उकळेल मग झाली ना. हा, बारीक गॅसवरती चांगलं उकळून द्यायची. ओके. तयार झाली आहे. छान तूप टाकल्याशिवाय पुरणपोळीला चव येत नाही. मस्त भरभरून तूप टाकायचं आणि एन्जॉय. नाही आजी, तूप टाकल्याशिवाय पुरणपोळीत मजा नाही. असं आपलं नैवेद्य तयार झालं आहे. ठेवले ना झाल्यासारखं वाटतं. बर, चालेल. तुळशीचं पान नैवेद्यात महत्वाचं असतं. आपलं नैवेद्य तयार आहे. स्वास्तिक बनवून घ्यायचा आणि त्यावर नैवेद्य ठेवायचं. आता ना सगळ्याजणी उखाणा बोलणार आहेत. त्याला दाखवायचं. त्यांच्या गुरुद्वारला सोन्याचा कळस असलेली प्रार्थना होती, मला नाही आळस. तुळजापूरची भवानी आहे, पंढरपूरची विठ्ठल रुक्माई, गोपाळरावांचं नाव घेते असतो आईची आठ. सासू सासरे प्रेमळ, नंद हौशी, विलासरावांचं नाव घेते आकाशच्या लग्नाच्या दिवशी. संगीत नाटक द्रौपदी हरण, श्रीरामचं नाव घेते आकाशच्या लग्नाच्या सवासीचं कारण. कृष्णाच्या वासुकीच्या राधेला ध्यास
आणि राजेंद्र नावाचं नाव घेते देऊन पुरणपोळीचा घास. ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा, सतीशरावांचं नाव घेते, ईश्वरचंदीप मात, सोन्याची आमटी, चांदीचं पैंजण, शरदरावांचं नाव घेते, ऐका सर्वजण. गुलाबाचं फूल, देतात ताज, लक्ष्मीचं नाव घेते, सौभाग्यमात. तुळजाभवानीच्या मंदिराला सोन्याचा कळस, गणेशचं नाव घेणे मला नाही आवडत. आणि सांडवा सासर बाहेरची ठेवून अभिजितरावांचं नाव घेते, घोडेकरांची. त्याला म्हणतात फुल आणि दीपकरावांचं नाव घेते फुलांची सूप. दादासाठी गिफ्ट आलेलं आहे. गिफ्ट दाखव. वाव, कसा वाटला? दादासाठी वॉच घेतलाय. आवडलं त्याला. आता मम्मी सगळ्यांच्या ओट्या भरणार आहे, दाखवते. आता मी जेवायला बसली, दाखवते काय काय जेवायला. भजी, लिंबू, पापड, कुरडया, भात, मेथीची भाजी, बटाट्याची भाजी, पोळी, आमटी आणि हे तूप. तूप छान आपण पोळीवरती टाकून घेऊया. वाव, पहिला घास पोळीचा. श्री, जेवण कसं झालंय? तर मस्त पोटभर जेवण झालं आहे. छान सगळ्यांनी जेवण केलं, गप्पा गोष्टी केल्या. व्हिडिओ सुरू करताना माझा अवतार छान असतो आणि व्हिडिओ संपेपर्यंत माझा अवतार हा असा होतो. असो, हो, मी प्रयत्न करणार आहे की मी कन्सिस्टंटली व्हिडिओ पोस्ट करत राहू. आणि असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.